ABP न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई ठाणे जिल्ह्याच्या वतीने नेवाडेपाडा तालुका भिवंडी येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच पत्रकार बांधवांना रेनकोट वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे होते। ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमास चंद्रकांत राजपूत, विकास जाधव मनसे, अनंता पद भवर, भगवान भोईर, प्रेमा किसन हिंदोळे, किसन सकाराम हिंदोळे, तानाजी मोरे, संदीप पाटील, अशोक शेरेकर, जितेंद्र मुरांजन, बाळकृष्ण मेंगाळ, संतोष गायकर, अरविंद म्हात्रे, संजय भोईर, जैतू मुठलकर, प्राध्यापक जनार्दन मोगरे, वसंत पानसरे, ॲडव्होकेट गीता गायकर ऐनकर, विजय दिवाने, प्राध्यापक गोपाळ वेखंडे, मेघनाथ विषे, मिलिंद जाधव, कैलास ढमणे यांच्यासह पत्रकार पदाधिकारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच पत्रकार बांधवांना रेनकोटचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान चंदे यांनी केले तर मेघनाथ विषे यांनी आभार प्रदर्शन मांडले। दुकानदाराची 200 त्याच्यात आपली किंमत करतात म्हटलं 200 रुपयाला तुम्ही 2000 घेतलं तर मला आनंद येते, घरी घ्या तर तुम्ही 200 घेणार, रस्त्याने घरी पण जाणार नाही असे पत्रकार आपल्याला नको। आपल्याला आपलं नाव आजपर्यंत ज्यांनी 20-25 वर्ष पत्रकारितेमध्ये घेतलं, घालवलं, आयुष्य घालवलं, ते पत्रकार कधीही असे लावणार नाही। शेवटी जे देतात ते काय लायक साबण लावून स्वच्छ नाही, जे देतात माझ्या पत्रकाराला दिलेलं ते त्याच्या कामाचं कौतुक असेल असं मी मान्य करतो। पुनश्च एकदा सर्वांचा आभार आणि 2 नावं तुम्ही द्या। मी त्याला राज्यवर आणि कोकण विभागावर संधी देऊ, कारण कोकण विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो विभागातून या भागातला माणूस गेला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे। आणि हल्ला विरोधी समितीवर देखील एक माणूस पाहिजे। मोठे आज जसं व्हिडिओ जरी बाईट करून जरी टाकला तर हजारो पत्रकार बघत असतात, आज बोलणारा पत्रकारच राहिलेला नाही, सगळे बिझनेसमॅन राहिले, पत्रकारांच्या प्रश्नाच्या बाबतीत कुणाला वेळच नाही। आज मला खरं सांगायचं SM देशमुखांची संघटना आहे, प्रशासक लागलेलं आहे आणि ते स्वतः बाहेर हे करतात। कसं बेरक्या उप नारद सुनील देते आमचे मित्र अख्खा विषय त्यांनी काढला, तरी ॲक्रिडिटेशन कमिटीवर त्यांचेच लोक घेतले जातात। आणि यावर्षी मात्र आपण चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे, कारण अगोदर करून दाखवलं, संवाद याचा इच्छा बघितली मात्र नाही, 28 जिल्हे राज्य संघटक समितीचे साहेब त्यांना घरसोबत सुरक्षा पाहिजे ही मागणी करत स्वतः मुख्यमंत्र्यांना देतो। त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुमच्या पत्रकार संघाचे मला सगळं माहीत आहे, त्यावेळेस मी त्याला सांगितलं, ज्यांना मी अध्यक्ष केलं किंवा तात्काळ उठून त्यांनी सांगितलं मी त्यांचा सत्कार करतो। म्हणजे असं नाही, पत्रकार संघाची ओळख कुणावर प्रत्येक भागामध्ये ती ओळख निर्माण केली, प्रत्येक मंत्री महोदय असेल, आमदार असेल, खासदार असेल, सर्वांना व्यक्त दिलं। आणि म्हणून पुनश्च एकदा ठाणे जिल्हा, मी नेहमी म्हणतो ठाणे जिल्ह्यात इव्हेंट राबवल्यानंतर त्याचा डेमो आपण सगळीकडे करत असतो आणि मग ते काय केलं, किती दिलं यापेक्षा घेतोय हे महत्त्वाचं आहे। आणि म्हणून हे काम सर्व आपण सर्व मंडळी तुम्ही आम्हाला करायचं आहे, असंच काम करून येऊया। या पुनश्च एकदा आपल्याला कोणाबरोबर संघर्ष करायचा नाही, तर संघर्ष करण्याची वेळ जर आली तर आपलं 20-25 वर्षापासून पहिले आपण आहोत, काल ते आपल्याबरोबर काम करणारे होते, ते जर कोणाचं नाव घेऊन जर हे करत असेल ते आपण कधी खपोल घेणार नाही, कारण तुम्ही आमचे होते, आम्ही तुमचे होतो। ज्यावेळेस तुमचे विचार बदलले, तुमची नियत बदलली, त्यामुळे आम्ही आमच्या ज्याला आई म्हणतो त्या आईला आईच म्हणू, बहिणीला बहीणच म्हणू, असं काम करूया। पुन्हा एकदा सर्वांचा आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। खरं तर माझ्या अगोदर या ठिकाणी आमच्या राज्य पत्रकार संघाने ज्या क्षेत्रामध्ये जो काम करतोय त्याची कार्याची दखल घेऊन राज्य पत्रकार संघाच्या वतीने नेहमी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करण्यात येत आहे। आज या ठाणे जिल्ह्याने पुरामध्ये पदरक्षण आहे, पदनिग्रहण आहे, या विद्वान पोलीस खात्यातील वर्दीच्या माणसांना बाहेर काढण्याचं काम केलं असतं। त्याचमध्ये क्रिकेटमध्ये ज्या तरुणाचं भविष्य आहे त्याचा सन्मान असेल, त्या सर्वच ज्यांनी एव्हरेस्ट तर केला त्या भूमिपुत्राचा सन्मान असेल, अशा सर्व मान्यवरांचा सन्मान हा राज्य पत्रकार संघातून सन्मान होतोय ही महत्त्वाची बाब असते। कारण पुरस्कार देणारे, पुरस्कार घेणारे याबाबत देखील चर्चा मोठ्या प्रमाणात होत असते।
पण आमच्या राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून जो पुरस्कार दिला जातो त्याच्या कामाची उमेद वाढवण्यासाठी हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आलाय. खरं तर माझ्या अगोदर या ठिकाणी खाकीवर देखील पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या ना जरा. खरं तर तो माणूस जाणण्याचं काम आज राज्य पत्रकार संघाने केलेलं आहे. पोलीस वकील आणि डॉक्टर बरोबर ना? नाही, पोलीस वकील पोलीस वकील आणि अजून काहीतरी यांच्याकडे पाहण्याचा या समाजाचा दृष्टिकोन नेहमी वेगळा आहे. कारण पत्रकार म्हणल्यानंतर पत्रकार आल्यानंतर काही जण समोरून आल्यानंतर बाजूला जातात, पोलीस आल्यानंतर काही आणि वकील आल्यानंतर देखील असंच केलं जातं. आणि अनेक बँकेमध्ये तर असं म्हणतात पोलीस वकील पत्रकार यांना कर्ज वितरण सुद्धा केलं जातं. पण हा चष्मा बदलण्याचं काम आम्ही राज्य पत्रकार संघाने केलेलं आहे. कारण पहिल्यापासून सांगतो, आम्ही देणारे पत्रकार आहोत, आम्ही घेणारे पत्रकार नाही. आमच्या लिखाणातून कुणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घेणारे आम्ही हाडाचे शेतकऱ्यांचे सुपुत्र आहोत. ग्रामीण भागातील दशा व्यथा शासनापुढे मांडण्याचं काम आम्ही राज्य पत्रकार संघाने केलेलं आहे. जे कोणी पत्रकार संघाच्या नावाखाली देणग्या गोळा करण्याचे काम करत असेल अशा पत्रकारांची आमची संघटना नाही. या अगोदर देखील आम्ही गेल्या 20-25 वर्षांपासून कोरोनाचा काळ असेल, अतिवृष्टीचा काळ असेल, म्हणजे मराठवाड्यामध्ये आपत्ती आली असेल, या ठिकाणी आम्ही पत्रकार संघाच्या वतीने लाखो नव्हे तर करोडो रुपयाचं साहित्य दिलं. ठाणे जिल्ह्यामध्ये हा उपक्रम पहिल्यांदा सुरू झाल्यानंतर त्याचं अनावरण संपूर्ण राज्यभरात केलं जातं. आणि कोरोनाच्या काळामध्ये मी नेहमी सांगतो, माझा इंदापूरचा तालुका अध्यक्ष 4 कोटी रुपयाचा किराणा त्याने अख्या कोरोना काळामध्ये वाटण्याचं काम केलं. संपूर्ण राज्यामध्ये काम करत असताना गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा हा महत्वाचा कार्यक्रम आम्ही आमच्या पत्रकार संघाच्या दृष्टीने मानतो. दरवर्षी आम्ही या विद्यार्थ्यांना आम्ही काय देतो यापेक्षा देण्यापाठीमागचा आमचा हेतू सफल असतो. आणि म्हणून उद्या या विद्यार्थ्यांमधून एखादा विद्यार्थी कोणी शिक्षक बनल, कोणी डॉक्टर बनल, कोणी इंजिनियर बनल, पण त्यावेळेस आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेसाठी आपल्या कमाईतील दान धर्म हा आपल्या शाळेसाठी खर्च केला पाहिजे. खरं तर मंदिर ज्ञान मंदिर तर इथे आहे, इथे सरस्वती आहे, इथे ज्ञानेश्वर आहे, येथेच तुकोबाराम महाराज आहे. खरं तर गावांमध्ये शासन आणि गावकरी मंदिरांमध्ये खर्च करतात. तो खर्च करण्यापेक्षा या शाळेसाठी उद्याच्या आदर्श भारताचे नागरिक इथे घडत आहे या ठिकाणी खर्च केला तर नक्कीच या शाळा पुढे जातील. कारण आम्ही ज्यावेळेस या शाळेमध्ये शिक्षण घेतलं, आजही ग्रामीण भागामध्ये ही चांगली प्रथा आहे. 2 वेणी घातलेली मुलगी आणि आमच्या काळामध्ये खाकी हाफ पॅन्ट असायची आणि गांधी टोपी असायची. त्यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी याची जी निशाणी आहे ती अशी उत्तम असायची. कारण रस्त्याने जरी चालला विद्यार्थी तरी लोक त्याला गाडीवर घेऊन शाळेपर्यंत सोडत असायचे. आणि आजही ग्रामीण भागामध्ये जिथे इमारती नाही तिथे विद्यार्थी आहे आणि जिथे विद्यार्थी नाही तिथे इमारती आहे. पण आज या ठिकाणी आमच्या ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी अशा भागाची निवड केली. कारण मी मागच्या वेळेस 8 दिवसापूर्वी नेवाडे गावाच्या टोकाला आलो होतो. कारण आमचे पत्रकार त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं अशी वार्ता मला कळली. पण नेवाडे गावाच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर मला काही रेंज प्राप्त झाली नाही. पण पुन्हा एकदा नेवाडे गाव बघायचं हा संकल्प धरून आज या ठिकाणी आलो. नंतर माझ्या अगोदर पोलीस निरीक्षक यांनी सांगितलं का बाई या शब्दाबद्दल. कारण पहिलं आम्ही आवडीने बाई म्हणायचो, मुलगी म्हणायचो, पण आज परिस्थिती बदललेली आहे. कारण एखाद्या मॅडमला बाई म्हणल्यानंतर राग येतो. कारण मी बघितलं आमच्या बँकेमध्ये एक शाखाधिकारी मॅडम होत्या आणि ज्यावेळेस आमचे चेअरमन आम्ही त्या शाखेत गेलो आणि त्यावेळेस विचारणा केली आता बाई कुठे गेल्या, त्यावेळेस त्या संबंधित शाखाधिकारी मॅडम होत्या, त्याला इतका राग अनावर झाला, मला बाई का बोलले आणि अक्षरशः त्या बाईंनी राजीनामा दिला. इथून पुढे आम्हाला कळलं का आता मॅडमला मॅडम म्हणलं पाहिजे, बाई म्हणायला नको. कारण
बाई म्हणजे आजही आम्ही आमच्या आईला बाई म्हणतो. ग्रामीण भागामध्ये ती प्रथा आहे. पण मागाशी पोलीस निरीक्षक साहेबांनी सांगितलं बाई आहे का, आजही ग्रामीण भागातल्या बाई म्हणजे या शब्दामध्ये किती महत्व आहे. पण ते समजून घेणारे उमजून घेणारे सुद्धा पाहिजे. आणि मी नेहमी म्हणत असतो, शिक्षका हाच तुझा सत्कार, तुझे शिष्य ते थोर होतात, मी जग ज्यांना वंदन करतो. खरं तर शिक्षक होणं ही साधी गोष्ट नाही. आज ग्रामीण भागामध्ये कोणताही विभाग असो, तुमचा मुलगा काय बनू शकतो हे तो शिक्षकच सांगू शकतो. आणि विद्यार्थ्यांना देखील शिक्षकांनी देखील भर वर्गामध्ये एखाद्या विद्यार्थ्याकडे फी नसेल तर त्याचा अपमान करू नये. कारण शिक्षकांना देखील आता लाखो रुपये पगार आहे. त्यामुळे जरा मी तर नेहमी म्हणत असतो, माझ्याकडे अनेक शाळा येत असतात. मी गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा घेत असतो. 90 माध्यमिक विद्यालय, 32 बेसिक आश्रम शाळा आणि त्यानंतर उच्च माध्यमिक 92 शाळा. यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा असेल, वह्या असेल, दप्तर आम्ही देत असतो. पण ज्यावेळेस ते शिक्षक माझ्याकडे येतात त्यावेळेस ते मला म्हणतात आमच्या शाळेला असं पाहिजे, तसं पाहिजे, तसं पाहिजे. मी त्यांना असं एकदा बोललो, ठीक आहे आम्हाला घ्यायचं आहे, आम्ही देणारच आहोत. कारण आम्ही ठरवलेलंच आहे का कमाई ती 1 रुपया कमवलं तर 50 पैसे हा शैक्षणिकसाठी देत असतो आणि तो देत राहणार. आणि म्हणून शिक्षकांना मी म्हणत असतो, तुम्ही 10 जणांचा जर स्टाफ असेल, जिल्हा परिषद सोडा पण माध्यमिक 10 जणांचा स्टाफ आहे, तुम्हाला जर पट संख्या टिकवायची आहे, तुम्हाला तुमचे पगार ठेवायचे, तुम्हाला सरप्लस व्हायचं नाही. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.